मनाची आनंद
वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गावे नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परती गावे नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायाशे आम्हा जगदेशे सांभाळावे गावे नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने विठ्ठल विठ्ठल नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय जोडोनी आकरा मम प्रश्रुतां संजीवयते खिल शक्तिधरा स्वधाम्ना अन्योस्ते हस्तश्रवणत्वगादिनो प्रणन्नमो भगवते पुरुषाय तुभ्यां काही माझे वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा
अहो स्वामी तुक्या देवा यावरी न करावा आहेरो वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गावे नाचे ओरे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने विश्वभूषण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग चिंतना करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी भागवत महापुराण 16 प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सर्व गावकरी मंडळी मौजे क्षेत्र वस्सा यांच्या अथांग परिश्रमामधून हा कार्यक्रम प्रारंभ झालेला आहे. आजचा जवळपास 3रा दिवस आहे. सर्व समुदाय असणारा हा दृष्ट लागायसारखा कार्यक्रम आहे. मृदंगाचार्य महामेरू माऊली महाराज नानखेडकर, त्यांचे सहकारी गायनाचार्य बाळासाहेब महाराज कुंभारेकर, रखमाजी महाराज पिंपळगावकर, याच्यानंतर गावातीलच सर्व भजनी मंडळी बाळासाहेब असतील, तुकाराम, सगळे भाऊ तुम्ही येत आता. सगळे भाऊ आहेत का भजनी? इकडून लक्ष्मणराव, हे 2 चोपदार, इकडून पांडुरंग भाऊ, हे सर्व अष्टरा लेकर इकडे. गोड असा हा कार्यक्रम आहे. सर्वांचे आपले परमप्रिय पांडुरंग भाऊ देशमुख भाऊंच्या अष्टरा या परिश्रमामधून सर्व कार्यकारी मंडळी, गावकरी मंडळी, सर्वच अष्टरा या ठिकाणी सेवाधारी, इनाधारी, पहाडचं भजन, काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, भागवताचार्य सोपान महाराज मुंडे यांचा आपण कथा श्रवण करत आहात. मॉनिटर लावा द्या, थोडा मॉनिटर. माझा आवाज बसलेला आहे, सर्दी झाली. मग पहाडचं भजन बापूराव महाराज, गोड अष्टर या ठिकाणी त्यांचे सहकारी सर्व बालटकर वगैरे 2-4 जण आहेत. 12 महिने काकडा, गोड काकडा मिळते आपल्याला ऐकायला. ज्यांच्याकडे भोजन केलं असणारा मल्हारराव देशमुख, आमचे बंडू भाऊ, हे 2 नाव माझ्या परिचित आहेत. मल्हारराव दादा मुटकुळी, हे दोघांची एक नाव आहे. दादा गेले 3 वर्षे भागवत केलं आम्ही त्यांच्याकडे. आता डॉक्टर साहेबांची आई गेली काल परवा संक्रांत, त्यांच्या घरी जाऊन आलो मी. तेही कार्यक्रम आहे 31 तारखेला. हे सर्व अष्टार श्रोती मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी जमलेले सर्व अष्टार या ठिकाणी, जे अष्टार परिचित अपरिचित, पुरुष मंडळी, माता भगिनी, सर्वांच्या वतीनं सेवा करायची. विठ्ठल विठ्ठल. सर्व गाव माझ्यावर प्रेम करतो. त्याच्यात लीडर आमचे जास्त आहे. दिना अण्णा आले, ज्ञानेश्वरी ज्यांचा जीवन आहे आमचे वैजनाथ महाराज, दादारावजी महाराज सर, यांनी सगळ्यांनी अष्टारा येता येता फोन केले. समोर गुरुजी आहेत आमचे, आता रिटायर झाले वाटते गुरुजी. संगतीचं महत्व तुकोबराय अभंगामध्ये व्यक्त करतात. जीवन माणसाचं संगतीवर आहे, लक्षात राहू दे. किती 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 माणसाला उंच जायचंय आणि किती खाली यायचंय, हे सगळं संगतीवर अवलंबून. म्हणून तुकोबराने संगती या अभंगामध्ये वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. तुम्हाला काय वाटत असेल वाटू द्या, पण मला वैष्णवा संगतीमध्ये सुख वाटते.
बघा दुसरं काही आणि कमी देवा काही नाही. बर, मग या वैष्णवा संगतीमध्ये तुम्हाला सुख प्राप्त झालं त्याचं काय पुरावा आहे? गावे नाचे उडी आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने सुख झाल्याची पावती येईल. लक्षात राहू दे नारायणराव, सुख झाल्याची पावती काय? माणूस असं प्रसन्न राहते, नाचते गाते मस्त लगे आनंदाने राहते. मग लाज वगैरे काही? लाज भय शंका दुराविला मान या गोष्टी कुठल्याही आम्हाला नंतर या लाज वाटत नाही. नकळे साधन या परते तुका म्हणे आता देवा आपोल्या सायासे. देवा आता आम्हाला सांभाळा ना तुम्ही, नाही का? आम्हा जगदेशे सांभाळावे. आई जसं आपल्या लेकराला सांभाळते, त्याला चालता येत नाही हाताला धरते, पा 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 कर त्याला चालवते, मायबाप चालवायला शिकते. ते एखादं पडलं, एखादा श्रम झाला, त्याला आई जवळ घेते, पदराने अष्टरा सतून पुसते, त्याला जवळ घेते. तसं देवा आम्ही जर साधना करता करता शिमलो भागलो तर आम्हाला सांभाळा. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशः भावार्थ समोर ठेवला. जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये आपल्याला चिंतन करायचं. या वर्षी अर्धा तास थोडा अलीकडे आला. गेल्या वर्षी 9 ते 11 हा टाइम होता. आता या वर्षी 8:30 ते 10:30. पुढच्या वर्षी सर्वांनी लक्षात राहू द्या, पुन्हा अर्धा तास अलीकडे येणार आहे. 8 ते 10 कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी 8 पर्यंत आवरायचं आणि कीर्तनाला यायचं. एवढी संख्या आहे ना, याच्यापेक्षा लेकर जास्त दिसताल तुम्हाला. लवकर अजून कीर्तन केले. विठ्ठला जीवन मायबाप संगती अवलंबून आहे. मी 3 प्रकारची संगत सांगणार आहे आज फक्त. एक कुसंगत आहे, एक विसंगत आहे आणि एक सुसंगत आहे. कुसंगत मायबाप जीवनामध्ये जर प्राप्त झाली तर जीवन सगळं अक्षर माणसाचं वाया जात असत. माणूस असो, पशु असो, पक्षी असो, कोणीही असो, संगत मायबाप चांगली नाही मिळाली, जीवन सगळं मात्र्यामध्ये जात. कलियुगामध्ये ही साधना आहे. अशा गावामध्ये जन्म मिळायला पाहिजे, नाही का? बरं शास्त्र सांगते, कुग्रामवासे कुलहीन सेवा कुभोजनेषु क्रोधमुखीच भार्या मूर्खस्य पुत्र. हे सगळे आहेत ना, हे माणसाला विना अग्नी ना दहंती काय. कुग्रामवासे ज्या गावामध्ये संस्कार आहे अशा गावामध्ये राहिलं पाहिजे. त्याच्याच त्या वशामध्ये राहिलं पाहिजे, नाही का? बरं पुरो गावात आपल्या करमत आहे का नाही? खरं सांगा, करमत आहे ना? दुसऱ्या गावात गेल्या करमत आहे का नाही? का बरं? जनने जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयते. एका मी कीर्तनाला गेलो, तिकडे फार लातूरकडं, फार छोट गाव, एक वाराच होता. त्या मुलांना विचारलं, मुलांनो आपल्या गावामध्ये आपल्याला करमत आहे का नाही? ते मुलं म्हणले, महाराज आम्हाला दुसरीकडे कुठंच करमत नाही, आमच्याच गावामध्ये करमत आहे. मी म्हणलं आम्हाला करमत नाही. म्हणजे तुम्हाला करमत असेल पण आम्हाला करमत आहे का? जनने जन्मभूमीश. जननी म्हणजे आई, जन्म देणारी मायबाप. आणि ही जन्मभूमी माणसाला सर्वापेक्षा आवडते. विठ्ठला विठ्ठला आणि आवडायला पाहिजे. लक्षात राहा, आवडायला पाहिजे. ज्याला मायबाप ह्या 2 गोष्टी आवडत नाही तो माणूस आहे का लायकीचा? माणूस होण्याच्या लायकाचा नाही. ज्याला गाव आवडत नाही आणि ज्याला जन्मदाती आई आवडत नाही, त्याला जन्म घेऊन काय उपयोग आहे?
गाव सुंदर आहे, शाळा छान आहे, संस्कार आहे, मंदिर आहे इथं सिद्धेश्वराचं, किती सुंदर वातावरण आहे नाही का? आता मारुतीचं मंदिर किती गोड झालंय, केवढा खर्च केला गावकऱ्यांनी. हा, किती पैसे लागले असाल त्याला, किती उंच नेलंय. आणि देवाचं मंदिर उंच राहिलं पाहिजे. हा, देवाचं मंदिर लहान नसलं पाहिजे आणि त्याच्यावरही कोणाचं घर नसलं पाहिजे. त्याच्यावरही घर गेलं की मायबाप मग सुख मिळत नाही. हा, उंच देवाचे चरण तेथे माझे अधिष्ठान. देवाचं मंदिर उंच राहिलं पाहिजे, कारण भगवान उंच आहे, भगवान मोठा आहे, पालन करता आहे, सर्वांना मायबाप भरण पोषण करणारा आहे. गतीर व्रता प्रभू साक्षी निवासा शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थान निधानम बीजमव्यय. जगाचा अधिष्ठान परमात्मा आहे. विठला विठला या श्लोकावरल्या वय इतक्या गोड आहेत का नाही बघ. आता महाराज समोर आहे म्हणून सांगणार आहे. मी विश्वश्रेचा भरता नाही का बघ, सर्व या विश्वाचा भरण पोषण करणारा मी आहे. भगवान म्हणता माझ्या हातामध्ये सर्व आहे. तू समर्थ ब्रह्मांडाचा धने हे वर्म जाणून शरणालो. म्या बोलविल्या वेद बोले अर्जुना, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता. काय सत्ता आहे देवाची मायबाप. आ वृक्षाची पाना खाली ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. आपली सेवा जास्त देव करत असल की आपण करत असतो. नाही, आपल्याला अभिमान आहे, आम्ही सकाळीच उठतो, देवपूजा करतो, देवाची ही सेवा करतो आम्ही. आपण देवाची जास्त सेवा करतो की देव आपली करतो. म्हणजे राव हा, कोण सेवा करत असा जास्त? नाही, तुम्ही म्हणता मी 4 वाजता उठतो. हे लीडर हे त्या गलीला झोपीचे होते, 4 वाजताच उठतात. आमचे गोंधळकर साहेब आहे, लोकमान्य नगरला नेमानं सेवा करतात, माझ्या सोबत आले. तरी पण लक्षात राहू द्या, देव जास्त सेवा आपली करून घेतो. देखावी ऐकावी एक नारायण, बघा ना, तयाचे भजन
चुकू नका. मला सांगा ना मायबाप, एवढी गोड आपल्याला नजर दिली देवानं, नाही का? आणि नजर कमी झाली तर चष्मा लावा लागत आहे, पुन्हा झालं तर ऑपरेशन करावं लागत आहे. पण देवाने ही नजर दिलेली किती असणार ती अमोलिक आहे. जरा पहा ना, देखावी ऐकावी. अरे मशन लावली तरी असणार ती ऐकू येत नाही, लक्षात राहू दे. एवढी देवाची लीला आहे मायबाप. एक नारायणा, मग त्याचं भजन चुकवावं का आपण? देव जास्त सेवा करतो, लक्षात राहू द्या. का? तो ब्रह्मांडाचा धनी आहे, मालक आहे. हा, म्हणून या देवाच्या सान्निध्यामध्ये राहिलं पाहिजे. संगत कोणाची करायची नाही, लक्षात राहू दे. संगत मत करना गोटे, दुनिया है सब झूठी. दुनियाच्या नादी लागायचं नाही. दुनियानं मला चांगलं म्हणाव कधी अपेक्षा करायची नाही, लक्षात राहू दे. संगत मत करना खोटे, दुनिया है सब झूठी. दुनियाच्या नादी लागायचं नाही, लक्षात राहू दे. संगती करावी सदाच्या नाती, सावली लावी सावली दुर्जनाची पडू देऊ नये, लक्षात राहू. सावली पण पडू देऊ नये. अहो, सावली जरी करता पडी तरी ही भूमी दूषित होती. प्रभू राम आणि लखन पंचवटीच्या त्या परिसरामध्ये असताना फिरत असताना सीते रावणानं सीतेला नेल्याच्यानंतर प्रभू शोक करू लागली. झाडाला कवटाळायचं सीते, पाखराला विचारायचं सीते. चालता चालता असताना त्या ठिकाणी लक्ष्मण समोर आले तर मनामध्ये थोडी वाईट भावना निर्माण झाली. अरे म्हणे, मी उगच आलो यांच्यासोबत. हे दोघही पती पत्नी मस्त गप्पा मारू लागले आणि आज पत्नी गेली तर दादा रडायला लागला. आणि माझी असणारा पत्नी नेमकीच अंगाची हळदही निघाली नाही आणि मी सोडून आलो उर्मिलेला. काय कमाल आहे लखन. जी देवा, काय चाललंय तुझ्या मनामध्ये? दादा कसं व्हायलंय की मला म्हणे, माती घे जराशी. माती माती माती. लखन माती घेतली लक्ष्मणानं हातामध्ये. मग तो पुन्हा 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 तेच उगस आलो. काय कमाल आहे. मस्त राजे केला असता शर माघारी रामाच्या. राजा झालो असतो मी, माझा अधिकार होता. दूर गेल्या चंद्रप्रभूने सांगितलं, लखान ती माती टाकून दे. माती टाकून दे, स्नान कर. गोदावरी मातीमध्ये स्नान केलं लक्ष्मणाने. पवित्र मन झालं. लक्ष्मणाच्या डोळ्याला अश्रू आले. लक्ष्मण रडू लागला. काय झालं लखन? दादा, अरे तुमच्याशी माझ्या मनामध्ये असणारा द्वैत भावना निर्माण झाली. स्वप्नातही याला मॉनिटर लावत आहे, थोडा ट्रबल ते माझा आवाज बसला. दादा, मी स्वप्नातही कधी असणारा तुमचं वाईट चिंतन केलं नाही. आणि आज कशामुळे असं व्हालंय दादा मला? बेटा तुझा दोष नाही. मग या भूमीचा दोष आहे. या भूमीमध्ये स्पुंद
आणि निशुंद नावाचे दोन दैत्य या ठिकाणी मेलेले. दुष्ट मायबाप ज्या ठिकाणी मेला तिथली जागाही अपवित्र करतो. विठला दुष्ट माणसाला अगोदर सकाळी सकाळी नमस्कार केला पाहिजे. शास्त्र सांगतो प्रथमं दुर्जनम वंदे सज्जनम तदनंतरम. का बरं? दुर्जन जर चावला ना मायबाप तर आपला जन्म वाया जात असतो. लक्षात राहू दे, जन्म वाया जातो. सज्जनाचा राग पाण्यावरली रेग आणि दुर्जनाचा राग दगडावरली रेग राहते, कधीच मोडत नाही मायबाप. त्याच्या मनामध्ये आलं ना कधी कोणाचं वाटोळ करल काही सांगता येत नाही. सज्जनाचा राग निघून जात असतो मायबाप. म्हणून दुर्जनाची संगतही नको, दुर्जनामध्ये राहणंही नको. लक्षात राहू द्या तुम्ही. एखाद्या चोरी करणाऱ्या माणसासोबत राहा तुम्ही 4-2 दिवस. सज्जन माणूस चोऱ्या बराबर राहू लागला. फाटके असणारा त्यानं सगळं जमा केलं असणारा डोक्यावर घेतलं सगळं. हे देखताच चिंधी मन तैसी होय बुद्धी देखतात चिंधे मन धावे. अहो फाटलेलं एखादं चिंदूक पडलं तरी उचलून घेते माणूस. खिळा पडला. मी एका माणसाला विचारलं हे खिळा पडलेला आहे तर का घ्यायला लागले? म्हणे घराला टोचले असा कुठं तरी काही आड काय ते जरा खुटीला तिथं काहीतरी. केवढी माणसाची बुद्धी बदलती लक्षात राहू द्या. ज्याच्या सोबत राहताल तसं मन बनत असते. विठला विठला पोपट असते ना पोपट, त्या पोपटाला तुम्ही जसं शिकवताल तसे त्याला संस्कार लागतात. हे बसले येत हे पोपटच आहे सगळी. हे पोपट आहे. हिला जसं शिकलं ना तसे ती अक्षर शिकतात सध्या. लक्षात राहू. कारण संस्कार त्यांच्या अंतःकरणावर कुठले झालेले नसतात. मला सांगा लिहायला पाटी लिहिलेली बरी की कोरी बरी? गुरुजी कोणती बरी असती पाटी लिहायला? लिहिलेली पाठी मायबाप त्याला पुन्हा घ्यावं लागते, पुसावं लागते, पुन्हा लिहावं लागते. कोरी पाठी असे मस्त अक्षर त्याच्या अक्षर लिहायला येतात. तसं हे लेकरायचे मन असतात पोपटासारखे. त्याला जसं शिकवलं तसे शिकतात. म्हणून लेकराला चांगलं शिकवलं पाहिजे. लक्षात राहू द्या. 7व्या स्कंदामध्ये असं चिंतन आलेलं आहे. प्रल्हादाला आसुरी म्हणजे राक्षसी प्रवृत्तीचे संस्कार षण्ड आणि अमर्क हे 2 गुरु देऊ लागले. हे कोणाचे पुत्र होते तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही भागवत ऐकलेलं आहे. अजून काय खायला शुक्राचार्यांचे मुलांना जी गुरुजी भगवान विष्णू आपला शत्रू आहे. त्याच्या बरोबर वैर करायचं, मत्सर करायचं, तो आपला शत्रू आहे. मुलांना जमा केलं प्रल्हादाने आणि प्रल्हाद म्हणला मुलांना ही आहेत ना ही आपल्याला उलट शिकवायला लागलीत. लक्षात राहू द्या. प्रल्हादाची बुद्धी सोयीशी होती मायबाप. लक्षात राहू. काही काही लेकर उपजतात ज्ञानी वशेच्या गावानं येता दसेचे वाट न पाहता. बालपणीच सर्वज्ञता वरी तयात. बरोबर आहे. वैवशेच्या गावानं येता दशेची वाट न पाहता.
बालपालीचं सर्वज्ञता वरितयाती. काही काही लेकर जन्मतानाच ज्ञानी असतात, बापाला शिकितात. बापाला तुम्हाला सांगणार आहे पुढे, आता जाऊ द्या, हे दृष्टांत आलेला आहे. जन्मतानाच काही लेकर ते पूर्वजन्मातले संस्कार असतात, लक्षात ठेवा. पूर्वजन्मात कहो नावाचे ब्राह्मण आणि त्यांचाही पुत्र पोटामध्ये होता. ते वेद मंत्र फक्त सोरभंग होऊ लागला तर त्या मुलानं सांगितलं, बाबा इथं तुमचा असं चुकायले. बापाला राग आला, मला हे जन्मलं नाही, माझी चूक काढायला लागले. 8 जाग्या वाकडावशी जाय. ते 8 जाग्या वाकड झालं, लक्षात राहा. ते अष्टवक्र. हा, काही लेकर जन्मताना आईच्याच उदरामध्ये, मागा आईच्या उदरामध्ये. ज्ञानी कोण? अष्टवक्र. आणि एकदा बघ सहज विचारला अष्टवक्रानं, मम्मी काय रे बेटा? तो मम्मी नव्हती बरं, मी म्हणायलो मम्मी. आई गा काय बेटा? माझे पप्पा कोठे आहेत? आताची भाषा मम आणि डॅड. लय माय त्या बाय म्हणतात, माय लय हुशार झाले ग माझं ना. तो मम म्हणायले डॅड बाय. चला आता येईल नको. म्हणे जनकरायच्या बंदीमध्ये तुझे वडील. का गाय? म्हणे काहीतरी हरल्या गेले. त्यांना प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही म्हणून राजानं जेलमध्ये टाकले. अष्टवक्र म्हणला, मी जातो माझ्या बापाला सोडवायला. बापापेक्षा मुलगा जर मायबाप ज्ञानवान निघाला, बापाला फार आनंद. अशी बापाची छाती फुगत. आहा, पुत्राचा विजय पिता सुखावत जाय. लेकरू चांगलं निघालं, बापाची छाती अशी फुगत. वाटे देवा वाटे देवा. मी बापाचं म्हणाय, तुम्ही देवाचं का आणलंय? देवाचं कशाला आणलंय इथं? माय बाप, बापाला आनंद होईल याच्यात काही नवल नाही. ब्रह्मांडाचा मालक तयाचा हरिक वाटे देवा. पांडुरंग महाराजाचं प्रमाण वाया जात नाही. लय हुशार माणूस आहे. विठला विठला. जनक नगरीमध्ये गेल्याच्या नंतर अशी सभा भरली होती जनकाची. लोक हसू लागले पाहून अष्टवक्र. आता अष्टवक्र म्हणजे 8 जाग्या वाकड होत. आता एका जाग्या हेटकट गेलं तर माणूस त्याच्याकडे पाहते. आता 8 जाग्या वाकड म्हणजे नमुना कसा असेल बघा. आता हसू लागले लोक. अष्टवक्रानं सांगितलं, राजा अरे मला वाटलं तुझी सभा विद्वानाची आहे, पण चर्मकाराची सभा भरवलीस. राजाला वाईट वाटलं. म्हणे काय म्हणायला लागले तुम्ही? हो हो हो, चर्मकाराची सभा सगळी भरवली. तू माझ्या चमड्याची परीक्षा केली का? चमड्याची? हा, या वर्षा चमड्याची परीक्षा केली तुमच्या लोकांनी. माझ्या ज्ञानाची परीक्षा कर, ज्ञानाची. लक्षात राहू द्या ना. माणूस का नाही, वरून किती गोमटा असू द्या, सुंदर असू द्या, देवाला त्याची गरज नसते. अंतरेचे घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. आपण वरूनच परेशान आहे सध्या. साबणला, कपडे घाल, एरई तरी पांडू सुता, अंतर शुद्ध नसता. बाह्य कर्म तत्वता,
तो इटम भोगा हा इथं गोळ्यालाही सुटत आली तो इथं कोणालाही जमत नाही विठाला विठाला काय प्रश्न आहे तुझा सांग मला कोण आहेस जेलमध्ये कोंडलेला आहे ना ब्राह्मण त्याचा पुत्र आहे मी अच्छा अच्छा असं आहे का हो कोणता प्रश्न राजा सांग बर अरे मी रात्री अक्षर भिकारी झालो होतो बाबा बरं बरं कधी रात्री नाही कोणत्या सत्तेमध्ये तुम्ही भिकारी झाला होता सांगा ना मला म्हणे प्रातिभाषिक सत्तेमध्ये मला स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नामध्ये असणारा मी भिकारी झालो मला पिसाळ कुत्र चावलं आणि मलमाची पट्टी लावण्याकरता असणारा कोणीतरी मला असणारा 10 पैसे देते का म्हणून मी भीक मागू लागलो मला कोणा भीक वाढली नाही मला प्रश्न आहे हा म्हणून मी रात्री भिकारी झालेला खरा की आता राजा शिवासना बसलेला खरा याचं उत्तर पाहिजे अच्छा अच्छा असं आहे का हा नारायण महाराज रात्री झालेला भिकारी खरा का आता राजा खरा हा कोणता खरा हा ना वैसा नाही जमता नाही मलाच उत्तर द्यावं लागेल आता हे नाटक आहे ना सगळं पार्ट करायचं उत्तर द्यायचं महाराजाला तुम्हाला नाही तरी मी तुम्हाला प्रश्न करतो सत्ता 3 सांगणार आहे मी एक व्यवहारिक सत्ता एक प्रातिभाषिक सत्ता आणि एक पारमार्थिक सत्ता या 2 सत्ता पहिल्या ज्या आहेत ना ह्या दोन्ही खोटे आहेत मायबाप लक्षात राहा दोन्ही खोटे आहेत मग रात्री झालेला भिकारी खरा की आता राजा खरा हा कोणतं खरं कोणतं खरं लक्षात राहते जाऊ दे चला विनोदा सभा मी सांगणार असे प्रातिभाषिक सत्ता जी आहे ना प्रतिती मात्र सत्ता वेदांत शास्त्रामध्ये स्वप्नाला प्रतिमात्र सत्ता आहे कारण स्वप्न पडलं पण जाग झालं कुठं राहिलं स्वप्न स्वप्नीचे चविले जाईल लया, जाईल लया. स्वप्नीचे चविले जाईल लया, स्वप्नीचे चविले अरे बाबा स्वप्न पड मोठ्याला बोंबला मिळालो तेवढ्यामध्ये जाग आल्या बरोबर लोक म्हणले काय झालं बोंबलायला म्हणला वाघ खाऊ लागला मला कुठे वाघ जाग झालं खरं आहे का नाही नाही मला मी खरं करून दाखवतो चला चला विनोदा सभा स्वप्न हे मायबाप जाग झालं संपलं राजा दोन्ही जे असणार तू जे सांगितलं ना रात्री स्वप्न ही असणार जे तुला पडलं ते भिकारीही खोटा आणि आता जे राजा आहेस हे राजेही खोटा आहे तुझं म्हणजे कसं काय सांगा मला पटवून सांगा कसं काय तर म्हणे प्रतिती मात्र सत्ता स्वप्न आहे जाग झालं स्वप्न संपलं पण हे बी स्वप्नच आहे दीर्घ काळ पडलेले लक्षात राहू द्या हे आपल्याला स्वप्नच पडलेले स्वरूप जागृत
जागृतीमध्ये जर असणार आपण आलो तर हे स्वप्नही संपते, लक्षात राहू द्या. चिदानंद रूपस्य शिव केवलोहम. ज्याला माझा आत्मजागृती झाली त्याला हेही स्वप्न, ही सत्ता मिथ्या आहे. मग सत्ता एकच आहे, ती आहे परमार्थिक सत्ता. त्या सत्तेमध्ये एकच आहे, एकम आदित्यम ब्रह्म देह नानास्ति किंचन. विठ्ठल विठ्ठल. हे अष्टवक्र आहेत. बापाला बंधनातून मुक्त केलं, आईच्या उदरामध्ये ज्ञानी. हा प्रश्न आहे माझा. तसा प्रल्हाद लहान होता मायबाप, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. आईला आपलं लेकरू किती किती मोठं करायचंय ते गर्भामध्ये करता येते, लक्षात राहू दे. गर्भामध्ये कीर्तन ऐका, भजन ऐका, पारायणाला बसा, गीता वाचवा, नाही का, गोड गीता महाराजांनी आपल्याला शिकवली. भारती महाराजांनी, भारती महाराजांचे उपकार आहेत आपल्यावर. बाबा आले नाही का? बरोबर बर. लेकरू मायबाप अक्षर गर्भामध्ये आहे. कोणाच्या? कयाधू मातेच्या. लेकरू अक्षर बाहेर आलं, नारायण नारायण म्हणू लागलं. बघा नव्हते ऐकता नारदाचे गोठे, मग गर्भीस घातले मिठे. तो जन्मला कयाधोचे पोटी, भक्त जगजेठी प्रल्हाद. गर्भामध्ये माझा, आईच्या गर्भामध्ये गोष्टी ऐकल्या, आईच्या गर्भामध्ये. आणि तो भक्त प्रल्हाद जन्मला. प्रल्हादाची बुद्धी उलटी चलत नव्हती, मला हे सांगायचे. मुलांना जमा केला. मुलांना कौमारे आचरत प्राज्ञ, धर्माल भागवतानि दुर्लभम मनुष्य जन्म, तदप्पे ध्रुवमदर्थ. 7व्या स्कंदामध्ये 5व्या क्रमांकाच्या अध्यामध्ये पहिला श्लोक आहे. उघडून बघा. विठ्ठल विठ्ठल. कौमारे आचरत प्राज्ञ म्हणजे बालवयामध्ये माणसानं आपल्या बुद्धीचा योग्य उपयोग जर केला माझा, ते लेकरू प्रल्हादासारखं जन्म. का बरं? दुर्लभम मनुष्य जन्म, नरदेह दुर्लभ शतवर्षाची गणना. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना गा. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में मत डाल रे.
मनुष्य जन्मा सुकलिया वर्म फेरा पडी. बरेच लोक म्हणतात महाराज या वर्षी जरासा वेळ नाही, बरं हळद आली, तुरी आल्या, पिंकर लावली शेतामध्ये, मरायला फुरसत नाही. तुम्ही म्हणतात या भागवताला आणि कीर्तना. पुढच्या वर्षी बघू. क्या भरोसा है इस जिंदगी का. मला सांगा वरी हात करू, पुढच्या वर्षी मी वाचणार आहे म्हणा. हा? अरे पाहता पाहता लेकर गेले की बघा. संसद घडिया माझी रात्र गेली. संसद घडिया माझी रात्र गेली. पल पल तुझला कैसे कळेना. बघा ना, काळ आयुष्य खातो कारे रामा मनाला. पल 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 पाहता पाहता गेलं आयुष्य मायबाप लक्षात राहत. क्या भरोसा है इस जिंदगी का. कोणाला गॅरंटी नाही माहिती. प्रल्हाद मुलांना शिकवायला लागलाय. दुर्लभम मनुष्य जन्म. पोपटच आहे लेकर, पोपट. जसं लेकराला शिकवलं तसं शिकत आहे. त्या पोपटाला जसं शिकवलं तसं पोपट शिकत आहे. दोन पोपट सखे भाऊ, एक गेला असणारा तिकडं आणि एक आलं इकडं वार करायच्या घरी, आणि गेलं तिकडं असणारा खांड तुकडे 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 करायला. सकाळी सकाळी तिकडे संस्कार काटो मारो पकडो सारे. एक गेलं तिकडं आणि एक आलं इकडं. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा. सकाळी सकाळी इकडे संस्कार आणि त्याला तिकडे संस्कार. कराग्रे वसती लक्ष्मी करा मुली सरस्वती करा मध्ये गोविंद प्रभाती कर दर्शन. सकाळी सकाळी मुलांना असं असं करायचं. असं कोणता मंत्र आहे तुम्ही पाठ केला का. कराग्रे वसती लक्ष्मी करा मुली सरस्वती करा मध्ये गोविंद प्रभाती कर दर्शन. असा पाठ ठेवायचा. समुद्र वसनिधी पर्वती स्थान मंडली विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्श क्षमस्वम्या. आईला नमस्कार करायचा. जपतानी कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्राणत क्लेशाय गोविंदाय नमो नमः. जीवन माणसाचं धन्य बनत असते लक्षात राहा. मुक्ता ते निर्धारिता आणि लाभे आपुलीच मुक्तता. जैशी दीपे दिशी पाहता आपुले वस्तू. हे संस्कार बघा या पोपटाला व्हायला लागले. दोन्ही पोपट एक दिवशी राजाच्या दरबारामध्ये आले. त्या पोपटाला अष्ट राजाला राम राम घातला. राजे राम राम. का राजाला आनंद झाला. प्रधानाला बोलवलं. प्रधान पेरू आणा. पेरू 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 खायला दिले. सफरचंद आणा. सफरचंद खायला दिले. मस्त खालय ते पोपट, मस्त खालय. पुन्हा पाहुणे आले राजाचे. या पाहुण राम राम या बसा. का राजाला आनंद झाला. बाबा ते पोपट आला आणि असं बाजूला बसलो राजाच्या.
आणि राजाला शिया देऊ लागलं शलक्या शलक्या. नालायक है, मूर्ख है, साले को मारो, काटो. प्रधानजी पकडा त्याला, पकडा. पकड. तलवारच काढली राजा. कोणाला? त्या पोपटाला मारायला. सकाळी सकाळी उठलं की ते संस्कार त्याला सगळे. राजे थांबा, मारू नका त्याला. अरे मी राजा आहे, मला शिवाय देतो हा. राजा ऐका, त्याचा दोष नाही. तुम्हाला भाऊ आहे ना, एक आईचे लेकरा होता मी मोठा आहे, तो लहान आहे. तो तिकडं गेला आणि मी इकडं आलो. मला इकडे संस्कार सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्त आत्मावारे श्रोतया मंदया निदिध्याशितया. वारकऱ्याच्या घरी काय दुसरा असते का काय? पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वायनी तीर्थ हे चंद्रभागा महापात्र दोन्ही उतरले वैकुंठ महासुख मेलेने ते देवा पांडुरंगा जयानाथ नाथा आरती वारोया काय गोड भजन. तुम्ही मनावर सगळे माझ्या पाठीमाग पुरुष मंडळी म्हणू नका, येईल लय मस्त म्हणताय. जय देवा पांडुरंगा जयानाथ नाथा. आरती वालोया तुम्हारो रुक्मिणी कांता. हे सुखा कुंडली के कैसे आनिले बापे. वा, तुम्हाला आता मी इनाम देतो. खिशात पैसेच नाही तर सगळ्याला वाटून 10,000 रुपये देणार होत. गोड भजन. भजन त्यांच्याकडून शिकावं लक्षात. फार कंठी प्रेमदाटे नैनी निरलोटे हृदय प्रगटे राम रूपा. आता पुढे आहे की माझी शिव महापुराण कथा आपल्या तिकडं. हा, शिवरात्रीच्या टायमाला मग तिथं भजन करू मस्त. विठला विठला राजा, त्याचा दोष नाही, संगतीचा दोष आहे. मारू नको. राजानं सोडून दिलं मायबा. कुसंगत निर्माण झाली पोपटाला. कुसंगत जीवन वाया गेलं. तसे आपणही पोपट असायत, लक्षात राहू द्या. लय मोबाईलच्या नादी लाग जाणार. पेलटिकोऱ्या करायच्या पोरायच्या नादी लागायचं नाही. लेकराच्या संगती बघता तुम्ही. आपले लेकर कोणासोबत राहतात? अभ्यास करणाऱ्या सोबत राहतात का मस्करी करण्यासोबत राहतात? लेकराच्या संगती महत्वाच्या आहेत, लक्षात राहू. हा, बैसता चोरा पाशे तैसे होय बुद्धी देखताच चिंदी मन धावे. अहो किती शहाणा माणूस असू द्या, संगतीनं वाया जातो. हा, पतन उद्धारा संगाचा महिमा. पतन उद्धारा संगाचा महिमा. ते जागे
उद्धार संघाचा महिमा त्याचा या दमा संत शेवी लक्षात राहू द्या संगतीनं माणूस वाया जातो संगतीनं अहो साधू जरी करता असला माय बाप साधू ही संगतीनं वाया जातो. टाळ्या टाळ्या काय प्रमाण ढेकणाच्या संगे हिराजो भंगला कुसंगे नाडीला साधू जैसा मॉनिटर नाव देश ऐका ना हिरा आहे ना हिरा असा खाली एक असणार असतं ती आयरन असते आयरन कोणाची लव्हाराची आयरन असते अशी आयरन आणि वरी मोठा घन असतो एवढा आपल्याला नाही जाणार तेच लोक लागतात त्या घिसड्याची पत्नी ते कुठं गेलं आयरनी मध्ये शिरलं घन आयरनी मध्ये शिरलं घनाला फुटलं नाही हिरा ठेविता आयरनी वचनारीचा करणेचा होय चुरा त्या बाईनं असा घन इथोर नेला होता इथोर आपल्या बायाने आपल्या बायला बिनला असं माय माय हात दुखायलेत ग माय माय हात दुखायलेत ग इथोर घन नेला त्या बाईनं हायसू करून हाणला हिरा गेला मध्ये काढायचा कसा आता हिरा हिरकणी काढे आयरायनु तुने हिरकणी ती आयराणी मधून असणार त्या हिऱ्याला बाहेर काढती एवढा मायबाप तोची मोल पावे खरा एवढा हिरा मायबाप एवढा हिरा एवढा हिरा एवढा हिरा संगतीनं वाया गेला लक्षात राहू द्या एवढा हिरा पण कोणाच्या संगतीनं भंगला कोणाच्या हा ढेकणाच्या संगे हिरा
हिरा जो भंगला. एवढा हिरा माय बाप, पण ढेकणाचा स्पर्श झाला हिरा सर फुटत असतो. कुसंगे नाडीला साधू जैसा, याला म्हणायचं कुसंगत. लक्षात राहू द्या. विसंग सांगतो तुम्हाला, विसंग. भागवताच्या महात्म्यामध्ये चिंतन येते. एक गाव होता, सुंदर असा गाव, नदीच्या किनारी. त्या गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहत होते. आणि त्या गावामध्ये एक अक्षर साधक राहत होता. आत्मदेव पुरी तस्मिन, त्याचं नाव आत्मदेव होत. त्याच्या पत्नीचं नाव काय होतं माझ्या लक्षातच येईना. पण म्हणलं शांताबाई. काय होत माय, काय नाव होत आत्मदेवाच्या बायकोच? माझ्या मुरुम्याची बाई दिसायली. काय बाई? धुंदोली. आत्मदेवानं एक म्हटलं की एकच करायचं, ते एक म्हटलं की एक करायचं. ही भानगड झाली. अगं संक्रांत आहे, काय करायचं मग? अगं लाडू मस्त खावा वाटत असतात. लाडू खाता का? लाडू. तिनं भाकरी बेसन करून ठेवलं. बॉम्बला आता काय कर, काहाचे लाडून काहाचा, अशी ती उलट्या चालीची होती ती. एक म्हटलं की एकच करून बसायची. आला मंदिराकडे बसला, असं डोक्याला हात लावून बसला. डोक्याला काय करा बाबा, काय करा बाबा. काय झालं म्हणला? काय बाबा सांगा, ती बायको तशी भेटली. कशी? उलट्या चालीची. मग आमच्या लीडर कडले मंत्र येतं. लीडर म्हणला मग याच्या विरोध करू कसा? म्हणे उद्या काय? म्हणे उद्या एकादशी. मग धरायची का नाही? म्हणे धरायची. मग त्या पत्नीला म्हणायचं उद्या एकादशी आहे, मग उद्या मस्त कुकर लावायचं. मस्त भात घालायचा, वरण करायचं, पोळ्या मस्त टाम टुम जेवायचं. नाही तर पुरणपोळी करा, मग मस्त रे पुरणपोळी. वड्या पापड्या बंडूभाऊकडे खाल्ल्या आम्ही. बंडूभाऊला लय जेव घालायचा उल्हास आहे बापा. काही काही माणसाला जेव घालण्यामध्ये उल्हास असतो, आणि आम्हाला महाराज लोक बोलले की जेवायला नाही का. ते काशीला ब्राह्मण असतात. काशीला गेलो तर किती ब्राह्मण जेव घालता तुम्ही? सांगा ना किती. ते म्हणला एक 10-11 जेव घाला. बर 10-11 मग आणतो मी. म्हणलं किती जण आणता? म्हणजे सगळे दक्षिणा द्यावं लागल. हो 11ला देतो ना, एक 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 म्हणजे 100 1100. म्हणे मग द्या 1100 रुपये. मी दिले त्याच्या भाषी. मला द्या. म्हणलं ब्राह्मण आणायचे. म्हणे मी एकटाच. एकटे कस काय? नाही म्हणे तुम्हाला 11 ब्राह्मणाचे लाडू 11 खायला द्यायचे ना तुम्हाला. म्हणे हो. म्हणे एकटाच खाते बठ्या 11ची. एकट्याचे 11 लाडू खाल्ले की अशी भूक बम चम चम पिवळं छुटू. पुन्हा 11 लाडू एकानच खाल्ले. कमाल झाली. खातात का नाही? 21 लाडू खाणार आहे तिथं. 21 लाडू खाणार. 21 लाडू खात असे पिवळे छुटूक. पुन्हा आपण तर एवढं खाऊन काळे जर हा उघड काम. कोणाकोणाला पिवळं व्हायचंय सांगा बरं पुढच्या जन्मामध्ये. वरी हात करा, तुम्हाला सांगतो उपाय. पुढच्या जन्मामध्ये ज्याला ज्याला सोन्यासारखं पिवळं व्हायचंय त्यांना माझ्याकडं वरी हात करा. एक तोळा सोनं दान द्यावं लागल. किती? 1 तोळा सोनं दान या वर्षी अधिक महिन्यामध्ये द्या. काय होत आहे?
सुवर्णदान कांती निर्मलो जन्म जन्मे प्राणया सोनं दिलं की माणूस पिवळं चिटुक चम 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 चम. आता बापा बापा तोळाभर सोनं केवढे आहे सध्या आ कोण आणले सध्या आणलेलं कोणाला माहिती 25 एक 25 30 लय अवघड काम झालंय. माता भगिनी आता परेशान आहेत. काल एक बाई भांडण लावली माय मला एक 60 गंठन करा ना मला. ते नवरा म्हणला मी 60 झाला आता कुठं 60 गंठन करते 60 गंठन काय कमी राहिले का आता त्यालाही मला वाटतं 2-2.5 तोळे काहीतरी लागतात. किती लागतात 60 गंठनाला? सकरातला थोडं थोडं कर्ज आहे बाबा केलं पाहिजे. याला थोडं थोडं थेंबे थेंबे तळे सासे थोडं 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 जमा. साड्याला घे जाऊ ना लय साड्या झाल्या बायाकडे बाबा बाबा. एक बाई काल परवा तिचं कपाट पडत सगळ्या साड्या तिच्या अंगावर बुजूनच गेली बाई. सगळ्या एवढ्या साड्या लय साड्या झाल्या बाईच्या अंगावर. सोनं घ्यायला जरा जरा सोनं लक्षात राहू दे. धुंदोली उलट्या चालीची गेलन बसलं रडत 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 बोले क्यों रोते हो. काय करू रडू नाही तर बायको अष्टर उलट्या चालीची भेटली म्हणे मग असं काम करा. कसं तिला उलट सांगा. पित्र तिच्या बापाची केलीच नव्हती. अशा काही बाया आहेत माय बाप पित्र घालीत नाही. आणि दोघही काही काही एखाद्या घरी सारखे असतात दोघही. आले रे बाबा पित्र आता डोक्याला ताणच आहे रे बापा. ते लोकाला जेव घालावं लागतं. इतके काही लोक मायबापचे मोठे असतात. एक नवरा बागू पितरच घालीत नव्हती. लोकांच्या इथं खाला जायची. याला आता पितर केलं लोकांना. कोणाला? नवऱ्याला. बाई राहिली ना काय करा मग आता. सकाळी सकाळी मायबाप यानं घेतली काठी म्हणजे गादी मारायला मोठ्यानं. गलीमध्ये असा आरडा त्याला. जे बाया 10-5 सुटल्या माय मेलं कोण मारायला की माय माय दार उघड ए रणकीच्या नेत्राला मारत का करे इतकं एवढ्यानं बॉम्ब लागलेली. 2-4 गरीबी आले त्याला अक्षरा नेलं एका घरी. ह्या बाईला 2-4 बाया आल्या नेलं घरी. पित्र होते ना त्या दिवशी मस्त पुरणाच्या पोळ्या कुरवड्या फुरसन तूप मस्त लागे. दोघांनी खाल्लं. संध्याकाळी आले म्हणजे जमलं का नाही. तो केलं रडल्यावानी आणि मी केलं हांड्यावानी. जमलं का नाही? मग हो. काय काय होतं खाला? गावरानी तू पोळ्या कुरवड्या पापड्या भजे. बाई म्हणली तुम्ही खाल्लंच असं मी घेऊन बी आली. असे काय काय बहादर मला पित्र घातले नव्हते. अरे काय बाईल सवाशी नाही आपण पितराच्या ठाई. तू गोरायला प्रमाण दे रे. मी बाजूला बोलत नसतो. बोला उद्या पित्र आहेत मग घालायचे नाही. घालायची मी घालणार. अगं मी नाही म्हणायला ना मी घालणार. सकाळ झाली की बघू घेतला असताना जे कुंकू लावला असताना त्या बाईला त्याला अक्षिदा दिल्या मस्त असताना कुकर लावला 4 शिट्या मस्त पुरण झालं. मस्त पुरण पात्रामध्ये टाकलं. गुरु 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 जायफळ टाकलं इलायची टाकली काजू टाकले बदाम टाकले घम 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 पुरण झालं. मस्त छोट्या छोट्या पोळ्या केल्या तयार मस्त लगे. अगं माझे काही लेकर आहेत ग. कोण दिले लेकरा? मी नाही देणार कोणाला. अगं माझे मित्र आहेत. आता याला कसं सोडू मी. मग आणा 2-4 आणले जेवू घातले. ते पानं जे केळीचे होते ना म्हणजे आता हे माझ्या बापाचे मला नेऊन टाकावं लागतं कुठं गंगेमध्ये. बरोबर आणि मी टाकणार. अगं मला टाकावं लागतं. मी टाकणार. बरं जाय बाबा टाक. गुंडाळे निघाले. अगं पूर आलाय ना नदीला म्हणे येई ना मी काय करू मग. अगं हे पाण्यामध्ये टाक म्हणे. टाकते ना मग म्हणे पाण्यामध्ये लय जाऊ नको म्हणे. जाणार
असा पूर आलेला होता. अगं लय मध्ये जाऊ नका म्हणे, जा ना. अगं तिथं भावराय, तिथं बुडत आहे माणस म्हणे, जा ना. गेले भावऱ्यामध्ये मायबा, गर्र 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 गर्र. जे भवऱ्यामध्ये फिरली मायबाप, जे गेली ते आता पस्तूर आली. नदी अशी वाहू लागली इकडं, तर हे गेले इकडं. कुठं? आडगावाकडे, इकडं त्या फाट्याकडं. त्या फाट्यावर लोक म्हणाले, रामजी काय काय पाहला? मला बायको वाहून गेली. कोणी गाड? कसरकड. पाहला कुठं? आडगावाकडं. कसं काय? मला ती उलट्या चालीची, इकडे गेली असली एखादी तर. ही संगत आहे. ही संगतीमध्ये मायबाप दुःख आहे, लक्षात आलं. कर कशा संगती आहे याला म्हणायचं वीस संगती. लक्षात राहू दे. आता वैष्णवाची संगती, या संगतीमध्ये तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवाला सुख झालं. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. देवा, मला वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख झालं आणि कमी देवा काही नेनू. पण लक्षात राहते, वैष्णव कोण? कोण वैष्णव? पहिले वैष्णव, हो 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 हो, पहिली वैष्णव.
हा हा पहिले वैष्णव आहे भगवान शंकर, लक्षात राहू दे. एका जनाधानी वैष्णव एका जनाधानी वैष्णव वैष्णव एका जनाधानी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव एका जनाधानी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव एका जनाधानी वैष्णव एका जनाधानी वैष्णव एका जनाधानी वैष्णव एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव असं प्रमाण आलं. मोठे महाराज वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर महाराजांना म्हणायचं पोरो, असं प्रमाण आलं ज्याचं आपल्याला द्रौपद माहित नाही त्याचं उत्तरार्ध म्हणायचं आणि मग पुन्हा डबल घ्यायचं. पण महाराजांना सांगायची गरज नाही. पहिले वैष्णव भगवान शंकर, दुसरे वैष्णव ज्ञानोबर आहे. आता जे प्रमाण म्हणलं ते ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पीठा, स्नान दान घरे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. किती संत येते वैष्णव? तिसरी एक लक्षात राहू दे. मधली एक राहिली. कोण? येऊनी जन्मला मरकटा, तो वैष्णवा माझी आते श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? माझे मारुतीराय दुसरा नंबर. तिसरा नंबर महावैष्णव ज्ञानोबर आहे. मग बाकी हे सगळे संत महावैष्णव आहे. लक्षात राहू द्या. अशा वैष्णवाच्या संगतीमध्ये मला जीवाला माझ्या सुख झालं. फायदा गावे नाचे ओढे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीनं, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप डीजे मध्ये, लग्नामध्ये कुठलं नाचता तुम्ही? भजनामध्ये नाचा. ऐका ना जरा, नाचा तुम्ही. छत्रपती शिवजयंती आहे, नाचा. पण आनंदानं नाचावर, आनंदानं. डुप्लिकेट नाचू नका. पाणी पिऊन नाचू नका, माझी विनंती. लक्षात राहू. पाणी पिऊन नाचू नका, घाण पाणी पिऊन नाचू नका. अरे माझा राजा जाणता होता. लक्षात राहू. ज्याच्याकडून अपराध झाला त्याला तिथून टाकून दे. गेलते का तुम्ही रायगडला? कोण रायगड पाहिलं? रायगडच्या अष्टाराला आली कोणी? एक अष्टार, एक दरी आहे मोठी पहाड, ज्याच्याकडून माय बाप गुन्हा झाला तिथून ढकलून देतो. हजारो फूट आहे ते, हजारो फूट. तिथून माणूस काय वाचत होतो का? गुन्हा झाला, माप नव्हता. लक्षात राहू दे. असा राजा होता. एकच राजा हे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाच माझ्या देवाचं नाव गाजते, माझ्या राजाचं नाव गाजते.
इकडे गेलो होतो खाली त्या गुंज, तिथं अगोदर आम्ही राजमाता अहिल्यादेवी माता होळकर यांना हार घातला, नंतर कीर्तनाला सुरुवात. त्या लोकांनी मायबाप धर्म जागृत ठेवला. लक्षात राहू द्या. राजमाता अहिल्यादेवी जेवढी जेवढी बाबा ही मंदिर आहेत ना, जेवढे घाट बांधलेले, काशीचा घाट पाहिला कोण बांधलाय? अहिल्या मातेनं बांधलेला आहे. लक्षात राहा. एवढ्या क्षत्रावर जिथं जाताल तिथं त्या क्षत्राचा उद्धार केलेला आहे. हे अशी लोक, अशा बाया होऊन गेल्या मायबाप, वीर होऊन गेल्या. झाशीची राणी वीर, अहिल्या माता होळकर राजमाता होत्या. सगळा पैसा जेवढा आला तेवढा त्या परलोकाला असणारा परोपकारा करता लावला. माय येणे कोण कोणाचं नाव घ्यायला? हा, आपल्याला आपलं घर आणि आपल्या भावाचे तर लेकर आपल्याला वाटत नाही, आपलं कोण नाव घे. व्यापकपणा होता साधूकडे. लक्षात राहू द्या. म्हणून ह्या लोकांची कीर्ती अमर आहे. तुका म्हणे आता पुल्या सायासी, आम्हा जगदेशी सांभाळावी ढोबार कुमारी. सर्वांनी एकदा हात वर या. पुरुष मंडळी मोठ्या प्रेमानं भजन करा. नरेश्वर मावली तुमच्या कृपेचे पोसणे जन्म जन्मे तुका म्हणे ही श्रद्धांजली. आमच्या परमार्थातले दिग्गज दोन मृदंगाचार्य दत्ता महाराज मुडेकर, माऊली महाराज बोर्डीकर आणि गायनाचार्य प्रसाद महाराज यांना सर्वांना ही श्रद्धांजली. लेकरांनी मायबा किती दिवस माणूस जगलं याला महत्व नाही, पण किती वेळामध्ये, किती कमी वेळामध्ये काय कमावलं हे ह्या लेकरांनी दाखवून दिलं. आता आपण नुसतं बोलणार, पण भोगावं लागणार घरच्या लोकांना. मायबा छोटे 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 एक लेकरू आहे, छोटे छोटे लेकरे, काय करायचं त्या माईनं? नाही का, त्या बाईनं काय करायचं? ते अवघड आहे हे. म्हणून भजन्यांचं जीवन फार अवघड आहे. लक्षात राहू द्या. थोडं आपणही जरा सहकार्य करजा, त्या लेकराला लवकर काढून द्या. म्हणून हे वेळ 8 ते 10. 10ला इथून भजन्या निघाला, तास दीड तासामध्ये आपल्या घरी पोहोचतो. कारण घरचे लोक मायबाप झोपत नसतात. लक्षात राहू द्या. घरचे लोक झोपत नाही. गाडीचा आवाज आला, आमची पत्नी दारामध्ये उठून येते. म्हणजे दार वाजवायची गरज नाही, गाडीचा आवाज आला झोपतच नाहीत लोक. कोण आहे सोबत? कसं काय उशीर झाला? अर्धा तास झाला जास्त, इतक्या वेळात येणार होते. ते सारखे कोणीतरी आपली वाट पाहते. लक्षात राहू द्या. घरी ही जाण घेऊन भजने यांचं जीवन अवघड असते. आपण गावामध्ये येऊ शकत नाही, तिला रोज फिरावं लागते. मायबाप
हे वेळ जी आहेत ना, हे लवकर जेवढं कीर्तन झालं तेवढे लोकही येतात, आपल्या झोपी होतात. दिवसभर आपण परेशान राहतो, वाढायचं, स्वयंपाक करायचं, नाही का. झोपी पायी शरीराला झोप महत्वाची आहे. असा गोड कार्यक्रम ओशेकर अष्टर मंडळीनं या ठिकाणी सुंदर संशिष्टी मृदंगाचार्य गायनाचार्य, तुम्ही कोणी अष्टर झोपला नाहीत, मला लय आनंद वाटला, नाही का. कारण झोपतच नाही तुम्ही. वसा एक एवढं प्रेमी गाव आहे मायबा परमार्थाचं, एवढी संख्या आहे, पण गुन्ह्या गोविंदानं प्रेमानं सगळी लोक राहतात. तुम्हाला देवाव तेवढे धन्यवाद लक्षात राहू द्या. देवा चाल म्हणायची का पोरो? चाल म्हणा बोला ना मग म्हणा. बर, भगवत चरणी सेवा समर्पित करू. तुका म्हणे आता आपुल्याचा ध्यास, तुका म्हणे आता आपुल्याचा ध्यास.
विठ्ठलाच्या चरणी सेवा समर्पित करून या ठिकाणी थांबवू. एक खंत आहे. गेल्या वर्षी आपल्या याच कीर्तनामध्ये हे एक चोपदार आणि हे एक चोपदार, पण ही नईन आली दोन्ही. एक आमचा संतोष नाही. कारण कसं आहे की आमची जी सांगड असते ते पक्की असते, तेव्हाच आम्ही ओळखितो. एवढा चोपदार सुंदर जोडा झाला होता. पांडुरंग कुठे गेलाय? पांडुरंगराव आणि संतोष, हा असे शरीर मस्त लगेच. संतोष गेला, लक्षात राहतो. तर हे नाही ना आले, छान आहे. टिकली पाहिजे आता मारतात. हा हे मोठा अधिकार आहे. कारण महाराज ही पदी लय मोठी लक्षात राहा, आणि त्याचे चोपदार आहेत. लक्षात राहू द्या, भाग्य आहे तुमचं. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.